एफस्टीन हा काही म्हणजे पारंपरिक उद्योगपती गर्भश्रीमंत असं नाहीये. तो फर्स्ट जनरेशनचा उद्योगपती आहे त्या अर्थानं. आणि जेव्हा तो गेला तेव्हा त्याच्या नावावरती जी संपत्ती होती की अनेक लॅविश होम्स, त्याच्यानंतर 2 प्रायव्हेट कॅरिबियन बेटं त्याच्या नावावरती होती. $380 मिलियन केवळ कॅश आणि $578 मिलियन इन्व्हेस्टमेंट त्याच्या नावावरती होती. आणि हे सगळं त्यानं या लोकांना या सगळ्या गोष्टीमध्ये अडकून त्याचं ब्लॅकमेलिंग केलेलं आहे. म्हणजे जर हे फोटो काढले नसते, जर याचं चित्रीकरण झालं नसतं तर कदाचित या सगळ्या गोष्टी उघड पण झाल्या नसत्या. पण त्याला हेच करायचं होतं. तर आता आपल्याला एक म्हणजे सगळ्या ह्याच्यामध्ये काय दिसतंय तर गिलिन मॅक्सवेल त्याच्यासोबत आहे, जी स्वतः एक महिला आहे. आणि या सगळ्या महिलांना या जाळ्यात ओढण्यासाठी बरोबर तिचा सगळा वापर एप्स्टीननं केलाय. हो, म्हणजे ह्याच्यात जेंडर नाहीच आहे. ह्याच्यामध्ये जरी गुंतलेले, आता बरं बाय द वे, एक जी ह्या गुन्ह्यासाठी तुरुंगात गेली ती बाईच आहे अमेरिकेत. पुरुष सगळे बाहेर आहेत. ह्याच्यात अत्याचारी बहुतेक सगळे पुरुष आहेत. अच्छा. आणि गिलेन मॅक्सवेल ही साथीदार आहे. साथीदार आहे. पुरुषांना साथी ती, आणि तिने पण बलात्कार केलेत. त्या मुलींचे जे पूर्ण टेस्टिमॉनीज आहेत त्या वाचल्या तर कळतं की ती पण ह्याच्यात सामील होती या सगळ्या ग्रूमिंगमध्ये, बलात्कारांमध्ये. आणि पॅम बॉन्डी जी आज ट्रम्पला सपोर्ट करायला काँग्रेसमध्ये त्यांच्या ज्या अत्याचार झालेल्या मुली आहेत त्यांच्याकडे बघायला, ढुंकून बघायला तयार नाही. अमेरिकेची अटर्नी जनरल ती पण एक महिलाच आहे. त्यामुळे हे गिलेन मॅक्सवेलनी आजही ती त्या लॅविश प्रिझनमध्ये तिला टाकलेलं आहे. तिला काही ट्रम्पनी अशी जादूची कांडी फिरवली तिने की ती बोलायला तयार नाही आहे ट्रम्पच्या विरोधात. आणि ती आज सगळ्या सोयी सुविधा असलेल्या प्रिझनमध्ये आहे. सो हे तिनं मागे एक इंटरव्ह्यू पण दिला होता. म्हणजे तो आता कदाचित मॅन्युफॅक्चर्ड असेल, कारण त्याच्यामध्ये ती ट्रम्पचं असोसिएशन याच्यामध्ये नाकारते की ट्रम्प हा इन्व्हॉल्व. आणि मग नंतर तिला तुरुंगात मिळणाऱ्या ज्या सुविधा आहेत त्या बरोबर वाढतात किंवा सगळ्या गोष्टी होत आहेत. तर हे नाही, अरे हे शेवटी असं आहे की ह्यांनी म्हटल्याप्रमाणे हे लालसेचं एक कांड आहे. आणि त्या कांडाची सुरुवात ही काय अनपेक्षित आहे का? ही नाहीये. आपण आपल्या मुली आसाराम बापूंच्या आश्रमात कशा पाठवतो? आपण ह्या सगळ्या साधू आणि जे लोकांना, अरे खरा साधू असेल तो काय आहे हे आपल्याला आपल्या संतांनी सांगितलंय. कसा साधू, कसा संत ओळखावा हे आपले संत सांगून गेलेत सगळे. पण तुम्ही त्याच्या पलीकडे तुम्हाला हवं असतं काहीतरी. तुमच्या इच्छा हव्या असतात. कुणातरी बापाला नोकरी हवी असते, आईला मुलगा हवा असतो, म्हणून तुम्ही तुमच्या मुलीला साधूंच्या आश्रमात पाठवता. तुम्हाला माहित नसतं तिच्यावर अत्याचार होणार आहेत.